साताऱ्यातून वेणे काळभोर सज्जनगड या ठिकाणी निघालेल्या बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाने महिला वाहकाला शिवीगाळ केल्याने बसमधील प्रवाशांनी तरुणाला जाब विचारत मारहाण केली। याचा राग मनात धरून तरुणाने महिला वाहकास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे। याबाबत संपूर्ण बस प्रवाशांसह महिला कंडक्टरने तालुका पोलीस स्टेशन येथे आणली। संबंधित तरुणावर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत। गावची प्रवासी आहे मी, राजवाडा इथून चढलेली आहे आणि कंडक्टर मॅडमनी त्यांना तिकीट मागितली त्या व्यक्तीला, तर त्यांनी तिकीट दिली नाही कारण की त्याकडे पैसे होते की नव्हते त्याची त्याला माहिती असेल। पण त्यांना पैसे दिले आणि पैसे मागितले, त्यानं उर्मट जातीने बोलायला लागला, तो मुस्काळीन वगैरे ते बोलायला लागला, शिवी वगैरे द्यायला। मॅडमने तिकीटचे पैसे मागितले, लक्षात आलं? तो का बघा मागितला, तो स्वतःच्या मोबाईलमध्ये गुंग होता। मग परत मॅडमने परत विचारलं की बाबा तिकीट घे, मला पैसे दे, ए नीट बोल, ए नीट बोल, असं करून तिच्यावरती हात उचलला डायरेक्ट। त्याच्यावर आमची तिथं झटापटी झाली, त्यामुळे मॅडमचा हात फिरगळला। मी सातारमधून अडीच ते 2:45च्या दरम्यान निघाले, वेणे खोलला जायला निघाले। माझी मी बुकिंग केली, बुकिंग करताना शेवट लास्ट नंबरच्या बाकड्यावरती एक प्रवासी होता, त्याने ड्रिंक केलेले होते। तर त्याला मी म्हटलं की पैसे द्या, तिकीट काढायचे बाकी। तर तो म्हणला मी का माझ्या लग्नाला आलाय का तुम्ही, मी पैसे देणार नाही, आणि तिकीट पण काढत नव्हता। मग मी बेल दिली, डबेवाडी स्टॉपला गेल्यानंतर गाडी बेल दिली तरी तो तिकीट काढत नव्हता। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणजे प्रवाशांनी शिवीगाळ करायला लागल्यानंतर प्रवाशांनी हात उचलल्यानंतर प्रवाशांनी मारल्यामुळं माझ्या अंगावर आला धावून आणि मला मारहाण केली। माझा हात पिरगळला आणि बाकीच्या प्रवाशांना मारामारी करत होता आणि शिवीगाळ करत होता। आता नक्की पोलीस स्टेशनला तुम्ही बस घेऊन आलाय, पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे दाखल झाला? हा, गुन्हा वगैरे दाखल केला। आता प्रवाशांनी सगळ्यांनी साक्ष दिली, कारण प्रवाशांनी स्वतः होते, त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की गाडी पोलीस स्टेशनला काढा मॅडम, आम्ही आहोत, साथ देतो तुमची म्हणून। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।